आपण योगातले बाधक तत्त्व बघत होतो. जनसंघ साधक तत्त्वामध्ये बघितलं की जनसंघ परित्याग केला म्हणजे भेटणं, लोकांना त्यांच्याशी बोलणं, त्याच्यामध्ये वेळ जातो आणि तो वेळ कमी करण्यासाठी म्हणून जनसंघ हा एक बाधक तत्त्व होतो. तसंच लौल्य म्हणजे चंचलता. तर चंचल मन असलं की खूप बोललं जातं, खूप त्याच्यावरती विचार केला जातो आणि मग आपल्याला त्याचाही त्रास होतो. तर तो त्रास न होण्यासाठी म्हणून जनसंघ आणि लौल्य हे दोन्ही बाधक तत्त्वच आहे. तर त्याच्यावरती काम जर आपल्याला करायचं असेल तर ध्यानासारखा उपयुक्त असा एक प्रकार हा योगामध्ये सांगितलेला आहे. तो जरूर करा आणि दोन्ही बाधक तत्त्व कमी करा. हरिओम.